आता नुकतीच काही दिवसांपूर्वी मी एका कार्यक्रमाला गेले होते आणि मी जिथं जेवायला बसले होते तिथंच एक आई आणि मुलगी देखील जेवायला बसली होती. मुलीचं वय असेल साधारण 4-5 वर्षांचं. आईनं ताट भरून जेवण घेतलं होतं. मुलगी मोबाईल बघत होती आणि आई तिला चारण्याचं काम करत होती. त्या मुलीला कदाचित कल्पनाही नसेल की आई आपल्याला काय चारते. आणि अर्ध्या पाऊण तासाने त्या मुलीचं सगळं जेवण झालं. तोपर्यंत हे मोबाईल बघणं सुरूच होतं. आणि मला असं कुठेतरी जाणवलं की त्या मुलीच्या वयाच्या मानाने तिने जास्त खाल्लं. खरं तर आपण कोणाची भूक सांगू शकत नाही, पण आपल्याला थोडाफार अंदाज असतो की साधारण या वयाची मुलं किती खातात. मग इथं काय झालं, मोबाईल बघत असताना त्या मुलीला माहीतच नाही की आपण किती खाल्लंय, आपलं पोट कधी भरलंय, कल्पनाच नाही. पण आई आपलं प्रेमापोटी तिला चारत जाते चारत जाते. मग असं करण्यामुळं मुलांचं वजन वाढतंय. शरीरावर होणारे परिणाम हे दिसत आहेत, वजन वाढतंय. पण मनाचं काय? मनावर होणाऱ्या परिणामांबद्दल कुठेच बोललं जात नाही. त्यामुळं मुलं माझी मोबाईलशिवाय जेवत नाहीत. मोबाईल असला तर व्यवस्थित जेवतात. हे जे आपण आजकाल खूप ठिकाणी ऐकतोय, हे खरं कितपत योग्य आहे? खरं तर अन्न ही गरज आहे. जेव्हा भूक लागणार तितकं ती मुलं खाणार आहेत. पण मग मोबाईलशिवाय खात नाहीत हे आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा आपल्याला फिरून खायला घालणं असेल किंवा त्यांच्यासोबत बसून गप्पा मारत खायला घालणं असेल किंवा खाऊ देणं असेल त्यांना किंवा एखादं असं वातावरण निर्माण करणं की त्यांनी व्यवस्थित बसून खावं. ह्या सगळ्या गोष्टी करायला आपल्याला जमत नाही आहेत का? आपल्याला वेळ नाही आहे का? हा प्रश्न स्वतःला विचारून पाहणं खूप गरजेचं आहे.